विवाहित व्यक्तीशी संबंध जुळले, प्रेमासंबंधीची पतीला कुणकुण, माहेरच्या व सासरच्या लोकांनी भेटण्यासाठी बोलावून काढला काटा, प्रेम प्रकरणातून 35 वर्षीय तरुणाची हत्या. प्रेम प्रकरणातून 35 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महेश रूपराव हाडे, वय वर्ष 35, राहणार गोगाव हाडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रिसोड तालुक्यातील गोगाव हाडे येथे ही घटना घडली. या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृतक महेश हाडे यांच्या भावाने शिरपूर पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यावरून 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील महिलेचे रिसोड तालुक्यातील गोगाव हाडे गावातील महेश हाडे या विवाहित व्यक्तीसोबत गेल्या 1 वर्षापासून संबंध जुळले होते. या दरम्यान ते वेळोवेळी मोबाईल फोनवर बोलायचे, भेटायचे. तिच्या या प्रेम संबंधाची तिच्या पतीला माहिती झाली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वीच महिला तिच्या माहेरी आली होती. त्याच दरम्यान तिने प्रियकर महेशला रात्री 11 वाजता फोन करून भेटण्यासाठी बोलवले. त्यानुसार महेश रात्री गोगाव हाडे येथून रात्री 11:30च्या सुमारास त्याच्या दुचाकीने तिला भेटायला आला होता. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत महेश घरी परत न आल्याने त्याच्या पत्नीने रात्री 2 वाजता महेशच्या नंबरवर फोन केला. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने फोन उचलून सांगितले की हा व्यक्ती चान्स मेहकर रोडच्या बाजूला पडलेला आहे. मृतकाचे भाऊ घटनास्थळी पोहोचल्यानंतर महेश हा मृत अवस्थेत त्यांना दिसून आला. मृतकाच्या शरीरातून तोंडातून रक्त वाहत होते. छातीवर, पाठीवर बेदम मारहाण करून ठार मारण्यात आले होते. मृतकाचे महिलेसोबत प्रेमसंबंध असल्यानेच त्या रागातून माहेरच्या व सासरच्या लोकांनी संगनमत करून महेशला बेदम मारहाण करून खून केल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियाने केली आहे. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये शिरपूर पोलीस करत आहेत. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, वाशिम.